सिंधुदुर्ग जिल्ह्यातली मुलं एवढी हुशार आहेत की सातत्याने 14 वर्ष त्यांचं पासआउट पर्सेंटेज हे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आहे। अशा मुलांना सायन्सची ओळख झाली पाहिजे, त्याच्यामधून अनेक वैज्ञानिक तयार झाले पाहिजेत आणि महाराष्ट्रभरातली आमची जी मुलं आहेत त्यांना कोकणचं सौंदर्य दिसलं पाहिजे आणि म्हणून कोकणामध्ये विशेषतः सिंधुदुर्गमध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। ज्यावेळेला आम्ही 50वा राष्ट्रीय प्रदर्शन पुण्याला आयोजित केलेलं होतं त्यावेळेला संपूर्ण राष्ट्रामधून जी मुलं आलेली होती त्यांना आम्ही पुणा दाखवण्याची व्यवस्था केलेली होती, शनिवार वाडा दाखवायची व्यवस्था केलेली होती, महाराष्ट्राची संस्कृतीचं ओळख करून देण्याचा प्रयत्न केलेला होता। त्याचप्रमाणे आता महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलांना कोकणची ही जी सुवर्णभूमी आहे ते बघण्याची संधी मिळेल। छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग जिल्हा किल्ला त्यांना बघायला मिळेल, तिथला सुंदर असा समुद्र किनारा त्यांना तारकर्लीचा बघता येईल आणि त्याच्याबरोबर भारतातलं एकमेव स्कुबा डायव्हिंगचं ट्रेनिंग सेंटर हे सुद्धा त्यांना बघता येईल। अशा तऱ्हेची व्यवस्था आमच्या जिल्हाधिकारी महोदयांनी केलेली आहे। बाहेरून आलेल्या मुलांना एकच विनंती आहे की कोणी समुद्रात जाऊ नका। समुद्राचा जो आपल्याला आनंद लुटायचा आहे तो समुद्र बघून घ्या, कारण लांबून आपण आलेले आहेत, आपले जीव खूप मोलाचे असतात, आपल्याला समुद्राच्या पाण्याची सवय नसते आणि त्याच्यामुळे सिंधुदुर्गमध्ये आल्यानंतर जे सायन्स टीचर्स आलेले आहेत सगळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्यांचंसुद्धा मी मनापासून स्वागत करतो। आपल्या मुलांना वैज्ञानिक दृष्टिकोन देण्यामध्ये या सायन्स टीचर्सचं खूप मोठं अनुदान आहे आणि त्याच्यामुळे हे आपल्या मुलांना बरोबर घेऊन इथं आलेले आहेत आणि आपण जर इथले प्रयोग बघितले तर अतिशय आधुनिक असे प्रयोग आहेत ज्याच्यामध्ये पर्यावरणाच्या संदर्भातले आहेत, रोड सेफ्टीच्याबद्दल आहेत, एनर्जी आणि त्या ठिकाणी सोलर एनर्जी, विंड एनर्जी सगळ्याच्या संदर्भात असतानाच आमची जी अपंग मुलं आहेत त्यांनी किती सुंदर प्रयोग केले आहेत हे सुद्धा तुम्ही बघितलं पाहिजे। देव एक शक्ती ज्याला काढून घेतो त्याला दुसरी शक्ती देत असतो, त्याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे इथं आमच्या जे दिव्यांग मुलं आहेत त्यांनी जे प्रयोग केलेले आहेत ते अतिशय उत्कृष्ट आहेत आणि त्याच्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातली जी सर्व मुलं आहेत त्यांच्यासाठी बसेस केलेले आहेत। त्यांनी इथे येऊन ही प्रदर्शनं बघावी आणि ही प्रदर्शनं बघत असतानाच त्यांच्यासाठी वेगवेगळे वैज्ञानिक प्रयोग ठेवलेले आहेत आणि संध्याकाळच्या वेळेला मनोरंजनाचे सुद्धा कार्यक्रम ठेवलेले आहेत। कोकणामध्ये मी सर्वांचं स्वागत करतो आणि या भूमीतल्या सर्व भूमिपुत्रांना आवाहन करतो की आलेल्या ह्या आपल्या पाहुण्यांचं, छोट्या छोट्या पाहुण्यांचं आपण हार्दिक स्वागत करावं आणि त्यांनी केलेले प्रयोग बघावे, त्यांचं कौतुक करावं अशी सर्वांना विनंती करतो। किती कोटीची हे सगळं करत असताना आम्हाला भोसले नॉलेज सिटीने एक चांगलं सहकार्य केलेलं आहे। आमचे शिक्षण खात्याची टीम रात्रंदिवस याच्यासाठी राबत आहे। आमची वैज्ञानिक संस्था जी नागपूरला आहेत त्यांच्या मॅडम आहेत आमच्या संचालक, त्यासुद्धा त्यांनीसुद्धा खूप कष्ट केलेले आहेत। आमचे डेप्युटी डायरेक्टरनी केलेत आणि आमची पूर्ण टीम महाराष्ट्रातली शिक्षणामध्ये ही या ठिकाणी उपस्थित आहे। निश्चितपणे याचा उपयोग हा जिल्ह्यातील शैक्षणिक विकासासाठी होईल याची मला खात्री आहे। त्याच्याचबरोबर आज सावंतवाडीला अनेक वर्ष प्रतीक्षा असलेल्या पाणीपुरवठा योजनेसाठी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी 55 कोटी रुपये उपलब्ध करून दिलेले आहेत, त्याचं मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। माझगावला 25 कोटीचा जो तलाव बांधला जातो त्याच्यामधून केवळ शेतीचंच तहान भागणार नाही तर पिण्याचं पाणीसुद्धा उपलब्ध होणार आहे आणि अशाच तऱ्हेचा प्रकल्प हा आपण फणसवडेच्या वर असलेल्या गावामध्ये घेतोय। या ठिकाणी फणसवडेला पाणी मिळेल, केसीला हे पाणी येत असताना हे पाणी पाईपलाईनद्वारे सावंतवाडी शहरावर येऊ शकेल, कारण काही तांत्रिक अडचणीमुळे आम्ही कुलकिरीच्या तलावाची क्षमता वाढवू शकत नाही कारण तो जुना तलाव आहे। नवीन धरणं आम्ही बांधतोय, दोन्हीकडे धरणं होत असताना सावंतवाडी असेल, माझगाव असेल, कोलगाव असेल, चराठा असेल यांना 24 तास पाणी उपलब्ध या सर्व धरणांमध्ये होईल आणि या सर्व धरणांसाठी मिळून जवळजवळ 150 कोटीपेक्षा अधिकचा निधी हा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला, त्याच्याबद्दल त्यांचे आभार मानतो। आणि त्याच्याचबरोबर आज या ठिकाणी आमच्याकडे वाळू आतमध्ये येत होती म्हणून वेंगुर्ल्याचं बंदर सातत्याने गाळाने भरत होतो, त्याच्यासाठी जो आम्ही बंधारा मंजूर करून दिलेला आहे ज्याला आपण ब्रेक वॉटर वॉल म्हणतो त्याचंसुद्धा आज भूमिपूजन होणार आहे। अनेक पर्यटनाचे प्रकल्प इथं साकार होत आहेत। सर्वच गोष्टींचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि मुख्यमंत्री महोदयांचं विशेषतः अभिनंदन करतो की त्यांनी सातत्याने आपलं लक्ष हे सिंधुदुर्ग जिल्ह्यावर आणि सावंतवाडी मतदारसंघावर ठेवलेलं आहे, त्यामुळे त्यांचे मनापासून आभार।